देव तुकाराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. नमः शिवाय शांताय कारणत्रय हेतवे निवेदयामि चात्मानं गतिस्त्वं परमेश्वरम्. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विध्यानगम्यं वन्दे विष्णुभोवैहरं सर्वलोकैकनाथं. समचरण सरोजसान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलः संविट्टलं चिन्तयामि. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितं वामभागं पाणो महासायकं चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजमानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नाम जपयज्ञुतो परम बांधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. अधिक महिना आहे आणि अधिक कस्य अधिक फलम या न्यायानं किंवा या दृष्टीनं इथं चाललेला हा एक महिन्याचा नामोत्सव. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तरी असं महिन्याचा उत्सव चालणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गावं असतील. सरवडे म्हणजे एक महिनाभर बाकी सगळं चालतंय परंतु विना आणि हे सगळं जागरण फार अवघड आहे. देणारे भरपूर आहेत अन्नाचा किंवा म्हणजे याचा काय फारसा हे नाही आहे, पण खरा जो प्रश्न आहे तो सेवेचा आहे आणि तो फार म्हणजे एवढं मोठं इथं यज्ञ चालतो आहे. खरोखर सगळे आपण अभिनंदनासाठी पात्र आहात. अधिक महिना थोडं अधिक महिन्याविषयी. अधिक महिना निर्माणच का झाला तर आपल्याकडं चांद्रमास आणि सौरमास अशी दोन कालगणनेचे प्रकार आहेत. आपण दोन्ही पंचांगामध्ये चांद्रमास वापरतो आणि मात्र व्यवहारासाठी सौरमास स्वीकारलेला आहे. सौर वर्षाचा दिवस 365. कारण काय प्रत्येक एका महिन्याला सूर्य एका राशीमध्ये काय करतो संक्रमण करतो की ज्या दिवशी तो संक्रमण त्याला संक्रांत म्हणतात. आपल्याला फक्त मकर संक्रांत माहीत आहे परंतु प्रत्येक महिन्याला एक संक्रांत 12 राशीच्या
12 संक्रांती आहेत. चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसाचा एक फेरा पूर्ण करतो आणि त्यामुळं चांद्रमास हा 29.5 दिवसाचा आहे. तर सौर मासामध्ये 30 डेज ह्या सप्टेंबर, कविता आठवा, हां, ते काही महिन्याचे 31 दिवस, काही महिन्याचे 30 दिवस आणि फेब्रुवारी अलोन 28 दिवसाचा किंवा लीप इयरला ते कारण 4 वर्षांना परत 1 दिवसा फरक पडतो तो भरून काढण्यासाठी 29 दिवसाचा. म्हणजे असं 365 दिवसाचा हा लीप इयरमध्ये 366 दिवसाचा हा महिना. म्हणजे हा फरक काढला तर तो 11 दिवसाचा फरक होतो. आता काही मुस्लिम राष्ट्रांनी, उदाहरण पाकिस्तान, त्यांनी यात मेळ घालायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे काय होते बा त्यांचं मोहरम कधी जून महिन्यात, कधी उन्हाळ्यात, कधी पावसाळ्यात. कारण हे ऋतू जे आहेत हे या सौर वर्षावर अवलंबून आहे. हिवाळा म्हणा, उन्हाळा म्हणा, पावसाळा म्हणा. तुम्ही किती प्रयत्न केला तर 7 जून किंवा 8 जूनलाच मृग आहे ना, मृग नक्षत्र. आणि मग आपले सण सुद्धा असे झाले असते. मग कदाचित मग पावसाळ्यात आम्हाला गणेश जो हे गणेश चतुर्थी पावसाळ्यात असते ते कदाचित आपल्याला हिवाळ्यात सुद्धा करावं किंवा उन्हाळ्यात सुद्धा नंतर करावे असते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आमचे लोक शाणे त्यांनी काय केलं की साधारणपणे 32 महिन्यांनी हा 29.5 दिवसाचा काल काय होतो भरून निघतो किंवा शिल्लक राहतात तेवढे 29.5 दिवस. आणि म्हणून मग प्रत्येक 32 महिन्यानं किंवा काही वेळा 33 महिन्यानं काय होतो, 1 महिना हा जादा घेतला जातो, त्याला अधिक मास. आता या बाकीच्या 12 महिन्यांनी काय केलं, आपल्यातले ते दिवस आहेत ते त्याला दिले शिल्लक राहिलेले. पण सांगताना काय सांगितलं, आम्ही आमच्यातलं पाप काढून टाकलं सगळं आणि हे तुला दिले. मल म्हणजे पाप. आणि त्यामुळं मग पापी दिवसापासून बनलेला तो मलमास असं. मग सगळं आता ना सगळ्या लोकांनी ठरवलं की बाबा हा मलमास आहे, याच्यामध्ये कोणतंही मुहूर्ताचं कार्य करायचं नाही, चांगलं कार्य करायचं नाही, कुठलंही कार्य करायचं नाही. आणि त्यामुळं हा मलमास अतिशय दुःखी झाला. आणि दुःखी होऊन बद्रिका आश्रमामध्ये एका झाडाखाली असा रडत बसला होता. तोपर्यंत त्यांना नारद मुनी भेटले. संत दर्शने लाभ पद्मनाभ जोडला. आणि मग नारदाने विचारलं, का रे बाबा, काय इतका दुःखी काय आहेस? कारण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ही संतांच्या हृदयाची घडण आहे. आणि त्यामुळं मग त्यांना आपलं दुःख सांगितलं की मला सगळे मलमास म्हणतात, पापी मास म्हणतात, माझ्याकडं कोण चांगल्या दृष्टीनं बघत नाही किंवा माझ्या या काळात कुणी चांगलं काम करत नाही आणि याची मला खंत आहे. तेव्हा तुम्ही काय करा की मला यातून काहीतरी बाहेर काढण्याचा मार्ग. ते म्हणले काय हरकत नाही, आपण प्रत्यक्ष काय करू, महाविष्णूकडं. आणि त्याप्रमाणे ते क्षीरसागरामध्ये गेले. क्षीरसागरात सांगितलं की बाबा तुम्ही इथं नाही, गोलोकामध्ये जा, तिथं राधारमण राधेसहित पुरुषोत्तम आहेत, त्या ठिकाणी जा, तुमची काय होईल ही समस्या मिटेल. आणि त्याप्रमाणे हे गोलोकामध्ये किंवा राधा लोकामध्ये कुठे गेले, नारद यांना घेऊन गेला मलमासाला. आणि त्यामुळं त्यांनी कैफियत मांडली. बघा, म्हणजे जर आपला उद्धार व्हायचा पाहिजे असेल किंवा हे असेल तर मनोमार्गगती चालत नाही. त्यांना संतांचीच पाठ काय करायला पाहिजे, धरायला पाहिजे. आपण संतांच्या बोटाला धरूनच आपण गेलो तर आपला उद्धार होईल, हेही यातून शिकायचं. मलमासाला नारद मुनी घेऊन कुठे गेले, गोलोकात गेले. आणि पुरुषोत्तमाजवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा की यांची कैफियत अशी आहे, त्यांना कोणी विचारत नाही. पण गंमत अशी आहे की तो कृपाळू आहे, कनवाळू आहे. कनवाळू कृपाळू दिना लागी मुही, अशी त्याची अवस्था असल्यामुळं त्या मलमासाचं जे दुःखी मुख पण म्हणलं, अरे का आजपासून
तुला मलमास कोण म्हणणार नाही. अंगीकार केला ज्याचा नारायणे, निंदे तेही तेने वंदे केले. आजपासून म्हणाले तुम्हाला कुणीही मलमास म्हणणार नाही, अधिक मास म्हणत. माझं नाव काय? पुरुषोत्तम. मग त्याप्रमाणे आजपासून तुझंही नाम पुरुषोत्तम मास. आणि मग आता बघा, लाकूड अग्नीशी संपर्क पावत नाही तोपर्यंत लाकूड हो. लोखंड परिसाशी संपर्क पाहत नाही तोपर्यंत लोखंड. एकदा त्या परिसानं लोखंडाला स्पर्श केला, त्याचं काय झालं? आता त्याला गंजण्याची आवश्यकता आहे. तरी आपण काय करतोय? त्या मलमासाला अजूनही मलमास म्हणतोय. हा आपला मूर्खपणा आहे. आता त्या महिन्याला आपण पुरुषोत्तम मासच म्हटलं पाहिजे, पुरुषोत्तम महिनाच म्हटलं पाहिजे. कारण अंगीकार केला ज्याचा नारायणे, त्याचा अंगीकार केला ना, नारायणाने अंगीकार केला की आता तो साधा राहिला नाही, पापी राहिला नाही, तो आता पुण्यवंत झाला. म्हणून तरी सुद्धा मूर्ताची कामं करत नाहीत, राहू दे. परंतु भगवंतांनी सांगितलं की या महिन्यामध्ये जर कुणीही कोणतंही पुण्यकर्म केलं किंवा कोणतंही कर्म केलं तर त्याला त्याचं द्विगुणित फळ मिळेल. द्विगुणित म्हणजे डबल फळ मिळेल, एकावर एक फ्री असं फळ मिळेल. नाही, अशा तऱ्हेने ह्या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याकडून नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, काकडा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे खरोखर आपण सगळे भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. असं थोडं परिहार, अधिक महिन्याचा परिहार दिल्यानंतर आपण आपल्या ओवीकडे वळू. नाम जप यज्ञू तो परम, बांधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम साधन, नाम जप यज्ञ म्हटलं. म्हणजे भगवंतानी अर्जुनानं या 10व्या अध्यायातील 25व्या श्लोकावर माऊलीने जे काय व्याख्यान केलंय त्यातली 233वी ओवी ह्याला प्रवचनासाठी घेतलेली आहे. तर भगवंतानी ज्यावेळी अर्जुनाने 9व्या अध्यायामध्ये आपलं ऐश्वर्य योग सांगितला भगवंतानी अर्जुनाला, त्यावेळी अर्जुन विचार करायला लागला. म्हटलं एवढ्या ऐश्वर्यानं सगळंच व्यापलेलं आहे आणि यांचा असा सगळीकडं कुठं पूजा यांची करायची, तेव्हा काय करूया आपण? मुख्य जिथं कुठं आहेत किंवा अगदी प्रकर्षानं ज्या ठिकाणी असतील तेवढ्याच गोष्टी आपण त्यांना विचारूया, म्हणजे ते कुठं असतात. म्हणजेच विभूती योग हा 10वा अध्याय त्यातून तयार झाला. आता विभूती सांगताना माझ्या एका अंशानं ते सगळं जग व्यापलेलं आहे असं असताना सुद्धा तू विभूती विचारतोयस, काय हरकत नाही, मी सांगतो. आणि असं सांगत 7-5 विभूती सांगतो असं म्हणाले आणि 7-5 75 विभूती सांगितली. 7-5 विभूती सांगतो तुला असं म्हटले, पण सांगितल्या किती? 7-5 75 विभूती सांगितल्या. आणि त्यामध्ये सांगताना म्हणले यज्ञ, म्हणजे त्यांनी बाकी सांगितलं की ऋतूमध्ये मी वसंत आहे, महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे वगैरे वगैरे, किंवा पांडवात अर्जुन तो मी आहे, यादवात श्रीकृष्ण तो मी आहे, किंवा आणखी पुन्हा मुनीत व्यास तो मी आहे. त्या सगळ्या गोष्टी 75 विभूती त्या सांगितल्या. आणि सांगताना यज्ञापर्यंत आल्यानंतर म्हणले यज्ञामध्ये जपयज्ञ जो आहे, नामजप यज्ञ आहे, ते माझं रूप आहे. आता नामजप हा यज्ञ आहे का? आपण यज्ञ म्हणतो, यज्ञ म्हणले की आपल्या समोर काय येतं? त्या मांडलेल्या विटा, बाजूला बसलेले पुरोहित, आणि पुन्हा त्यामध्ये टाकलेल्या आहुती वगैरे, आणि त्यांच्या मंत्रांचा उच्चार, स्वाहा स्वाहा वगैरे वगैरे. मग असं कुठं आहे नामजप यज्ञ? याच्यामध्ये काय दिसतं का? परंतु हा यज्ञ आहे, आणि साधा यज्ञ नाही, मोठा यज्ञ आहे. राम म्हणे वाट चाली, यज्ञ
पाऊला पाऊली, किंवा महाराज म्हणाले, तुकाराम महाराज असे म्हणाले, तर एकनाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात, कोटी कोटी यज्ञ ऐसा ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. म्हणजे यावरून नाम जप हा यज्ञ आहे हे. कारण आमचे कोण, हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय कुठलं, संत, त्या म्हणतात ना, मग त्यावर आपण विश्वास ठेवायचा. ते यज्ञ म्हणतात ना, मग तो यज्ञ आहे. नाम जप यज्ञ, नाम जप यज्ञ तो परम. आता हे साधन आहे, नाम जप यज्ञ साधन आहे आणि ते परम आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परम म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ. मग सर्वश्रेष्ठ कुणाला म्हणायचं, कोणत्या साधनाला सर्वश्रेष्ठ म्हणायचं? जे साधन स्वतः परिपूर्ण असतं, दुसऱ्या कोणत्याही साधनावर अवलंबून नसतं, त्या साधनाला काय म्हणायचं असतं, परम म्हणायचं असतं. मग नाम, खरोखर नाम साधन हे परम आहे का? मग नामानं बाकीची साधनं कुठली आहेत भगवंताकडे जाण्याची? योग आहे, ज्ञान आहे आणि उपासना म्हणजे आपली भक्ती आहे. आणि भक्तीमध्ये ते नामजप येतो. मग आता ज्ञान याचा विचार केला, ज्ञान हे साधन पूर्णपणे स्वयंभू आहे का? ज्ञानाचे अधिकारी सगळे आहेत का? आणि ज्ञान सुलभ आहे का? याचा विचार केला तर ज्या ज्ञानासाठी साधक प्रयत्न करणार आहे, त्याच्यासाठी त्याला आपला अधिकार आधी काय करावा लागतो, सिद्ध करावा लागतो. आणि हा अधिकार सिद्ध करण्यासाठी त्याला साधन चतुष्टय व्हावं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मल आणि मल दोष गेला पाहिजे. आणि दुसरा दोष कुठला, विक्षेप दोष गेला पाहिजे. मल दोष केव्हा जातो, निष्काम काय केलं पाहिजे, निष्काम असं नामस्मरण आपल्याकडून घडलं तर मलदोष जातो. आणि निष्काम उपासना केली की विक्षेप जातो. म्हणजे ज्ञान हे परत दुसऱ्या दोन साधनावर अवलंबून राहील. म्हणून हे परम या पदवीला पोचू शकत नाही. कारण त्या ज्ञानापर्यंत जाण्यासाठी साधकाला नामाचा आणि उपासनेचा दोन्हीचाही आधार घ्यावा लागतो. आणि तेही निष्काम घडलं पाहिजे. बरं, पुन्हा योग आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे आसन वगैरे करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी सुरुवातीला नामाचाच आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून बाकीची जी साधनं आहेत, पण नामाचा विचार केला तर नाम हे साधन आहे का साध्य आहे? नाम हे साधन आहे का साध्य आहे? सुरुवातीच्या काळाला साधकासाठी ते साधन असलं तरी ज्यावेळी नामामुळं शेवटची गती प्राप्त होते, त्यावेळी ते नाम राहत नाही, तर पराभक्तीत काय होतं, रूपांतरित होतं. आणि तेच ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आनंद म्हणजेच ब्रह्म मोक्ष. आणि त्यामुळं ते साधन मोक्षरूप होऊन जातं. हे नामाचं महत्व आहे. म्हणून नाम काय म्हटलं, जप योग्य तो परम. बांधू न शके किंवा बांधू न शके स्नानादी कर्म. स्नान कर्म बाधत नाही, याचा अर्थ काय, म्हणजे नामाचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की तुम्ही नाम घेतल्यानंतर स्नान केल्यासारखं होतं. नाम घेतल्यानंतर स्नान केल्यासारखं होतं असा त्याचा अर्थ. म्हणून बांधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामे पावन धर्माधर्म,
धर्म आणि अधर्म पवित्र व्हायचं असतील तर त्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे, नामाचाच आधार घ्यावा लागतो किंवा नामानंच त्यांची पवित्रता. एखादं धर्म किंवा कार्य झालं किंवा अधर्म जरी झाला आपल्याकडून तर त्या प्रायश्चित्त किंवा आधार या दोन्ही गोष्टी हे करण्यासाठी हरिओम तत्सत अशा प्रकारच्या नामाचीच त्यांना काय करावी लागते, जोड द्यावी लागते. आणि म्हणून नाम हा काय आहे, त्या धर्माधर्म पावन करणारा असा आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. प्रत्यक्ष नामाचं स्वरूप हे कसं आहे, स्वतः परब्रह्म स्वरूपच नाम आहे. आणि हे ऐऱ्या गैऱ्याने सांगितले नाही. कुणी सांगितलं, वेदांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता संत की बाबा त्यांना वाटलं की बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून सर्वांसाठी अल्पसंख्याकासाठी म्हणजे जे जास्त संख्येने आहेत असे जो साधक कोण आहेत ते तर आपण असोनी संसारी असेच आहेत. आणि अशांसाठी ज्ञान चालणार नाही, कारण ज्ञानाचे अधिकारी ते नाही. योग म्हणला तर योगाचे ते अधिकार नाही. आणि म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि काय काढलं, सारांश निवडून काढिले ते हे हरीचे नाम. काय काढलं म्हणजे आपल्या खिशातलं काढ बाबा हे हे घे असं नाही केलं. त्याला आधार आहे, शास्त्राचा आधार आहे, वेदांचा आधार आहे, श्रुतींचा आधार आहे, पुराणांचा आधार आहे. म्हणून नाम परब्रह्म वेदार्थे. आता संतांनी नामस्मरण करा, भक्ती करा असंच का सांगितलं, कारण आपण राहतो, आपण या ठिकाणी आता आहे, जो काल आहे ते आहे कलियुग. एकदा काय झालं, त्या बद्रिका आश्रमामध्ये व्यास आंघोळीला गेले होते आणि बाकीच्या ऋषींमध्ये चर्चा झाली. चर्चा करता करता म्हणजे सांगा बघू कोणतं युग श्रेष्ठ आहे. कोण म्हणाले कृतयुग किंवा सत्ययुग श्रेष्ठ आहे. कारण का म्हणजे त्या ठिकाणी सत्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. त्यावेळी धर्म 4 पायावर आहे. काय हरकत नाही म्हणले असेल. मग त्रेतायुग काही वाईट आहे म्हणले. त्रेतायुग कुणी सांगितलं, कुणी म्हणले द्वापार बरं, पूजेवर आपलं भागतंय. असं चाललं होतं. पण म्हणले निर्णय नेमका काही होईना त्यांचा. म्हणून ते सगळे म्हणले नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धी कोण म्हणले, यांचा निर्णय फक्त आपण व्यासांना विचारू, व्यासच याचा निर्णय देते. आणि मग त्यावेळी हे सगळे आता त्यांना वेळ निघेना, म्हणजे इतके ते उतावीळ झाले की व्यासांना शोधायला लागले. व्यास आपले गंगा नदीमध्ये काय करत होते, स्नान करत होते, अर्धे देत होते आपल्या ज्याच्यामध्ये होते. आणि त्याने विचारलं, साधो आम्हाला सांगा कोणतं युग श्रेष्ठ आहे 4 युगामध्ये. आणि व्यासाने म्हणले कलियुग. यांना वाटलं त्यांना ऐकू आलं नसेल, कारण यापैकी कुणीही कलियुग म्हटलं नव्हतं. कलियुग म्हटल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं ऐकू आलं नाही त्याला. आणि म्हणले व्यासांना ऐकू आलं नाही आणि म्हणून कदाचित ते काहीतरी त्यांच्या मंत्रातच कलियुग शब्द असेल म्हटले. आणि मग परत आणि विचारला, हो आम्ही विचारतोय 4 युगामध्ये श्रेष्ठ युग कोणतं. आणि त्यावेळी सांगितलं मी कलियुगच म्हणालोय, ऐका. आणि मग कलियुगाचा महिमा त्यांनी सांगितला की बाबा कलियुग का श्रेष्ठ, तर कलियुगामध्ये 60,000 हजार 1 लाख वर्ष तपश्चर्या करायची गरज नाही. एका पायावर किंवा अंगठ्यावर उभा राहून यज्ञ करायची गरज नाही, पूजा करायची गरज नाही. फक्त 1 तास उरुळा खटवांग रायाला भाग्यदशा रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. हे तुमच्या बाकीच्या युगामध्ये शक्य नाही. त्या खटवांग राजाला फक्त 1 तास आयुष्य उरलं होतं आणि या 1 तासामध्ये मला माझा उद्धार करून घ्यायचा असं म्हटल्यानंतर त्यांना फक्त नामस्मरणाच्या जोरावर त्याच्याकडून फक्त नामस्मरण करून घेऊन काय झालं, त्याचा उद्धार केला गेला. एवढं हे युग 1 तासामध्ये उद्धार करणारं युग
कोणता असेल तर कलियुग आहे आणि म्हणून त्याला श्रेष्ठ का न म्हणावं. परीक्षिती किती 7 दिवसामध्ये त्यांनी फक्त भागवत अधिकारी पुरुषाकडून शुकाचार्याकडून ऐकलं आणि त्यांचा उद्धार. म्हणून कलियुग श्रेष्ठ आहे म्हणजे. आणि हे संतांनी जाणलं की आपल्या याच्यामध्ये म्हणजे जी आपली काय जी आहेत आपल्या समोर जे साधक आहेत त्यांना ज्ञानाचा अधिकार नाही. म्हणजे अधिकार प्राप्त होणंही शक्य नाही, कारण तेवढी आपल्याकडे काय नाही आहे, शुद्धता नाही. आपण कितीही विचार केला बरं ध्यान शक्य नाही. ऋतयुगामध्ये ध्यानानं परमात्मा प्राप्त होत होता, पण ध्यान करणं सोडून द्यावं. कारण ध्यान करण्यासाठी प्रथम काय पाहिजे, आपल्या मनामध्ये एक ताणता निर्माण झाली पाहिजे. एकच विचार, दुसरा विचार येता कामा नये. आज आपल्या जरी आता मी इथं प्रवचन करत आहे तरी सुद्धा माझ्या याच्यामध्ये आणखी पुन्हा काही विचार चालू आहेत. तुमचं आहेत काय मला माहिती, माझं सांगतो मी. त्यामुळं ध्यान शक्य नाही. कारण आपण बोलत असतो ना त्याचवेळी सुद्धा आणखी पुन्हा एखाद्याला चांगलं म्हणत असताना हां जाऊ दे की समोर आहे म्हणून म्हणायचं की आतल्यात चालू असते. बरं का, हे आतल्यात चालू असते, बरोबर आहे ना. म्हणून ध्यान ही आता आपली म्हणजे योग्यताच नाही आहे. कारण ध्यान करायचं म्हणजे ती एवढी एकतांता पाहिजे की त्या मूर्तीशिवाय त्या नामाशिवाय दुसरं काही आपल्याला डोक्यात येता कामा नाही. एवढी एकतांता झाली तरच ध्यान होतं. ध्यान करणारे नाहीत असं नाही आहे. ध्यायी ध्याता पांडुरंगा पंढरीराया मनासहित पालटे काया. म्हणजे ध्यान करणारे असतील काय, पण ते किती आहेत. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, अशा प्रकारचे आहे. आणि हा जो बुडती हे जन हे काय अल्पसंख्याकासाठी नाही, हा मोठा 99% समाज असा आहे. आणि त्यांच्यासाठी जर काय पाहिजे असेल तर सोप्यात सोपं साधन पाहिजे. आणि म्हणून मग संतांनी त्यांच्यासाठी नाम हे साधन ठेवलं. आता पहा की आपण म्हणतो बा नामस्मरण. आता व्याकरणाचा विचार केला तर नाम, नाव आणि संज्ञा 3 शब्द कशासाठी आहेत, नामासाठी आहेत. पण तुम्ही कुठं असा संदर्भ वाचला का बा संज्ञा स्मरण किंवा नावस्मरण असं तरी नाही. नामस्मरण का बरं. मग नामच हा शब्द का त्यांनी उचलला, तर त्यासाठी सुद्धा पद्मपुराणामध्ये नामाच्या ज्या काही नाम या शब्दाच्या ज्या काही उत्पत्ती सांगितल्यात व्याकरणा आधारे त्या काय. नाम हा शब्द त्यांनी काय केला पा, न आम, न आम, न अधिक आम बर अधिक आज, अधिक आज आणि अधिक आज असं आहे. आणि त्यामुळं न अधिक आम, पहिला आम म्हणजे कच्चा. आम म्हणजे काय, कच्चा. न आम म्हणजे ज्याच्या किंवा ज्या साधनाचा अंगीकार केल्यानंतर जीवाचा कच्चेपणा जातो आणि तो पक्का होतो, त्याला म्हणायचं नाम. काय कच्चेपणा आपल्याकडे आहे, आपण कच्चे आहोत. काय काय आपल्याकडे आहे. अहो इथं सगळं नको तेच भरलेलं आहे हो. आणि ते बाजूला गेल्याशिवाय काय होणार नाही आहे. हो, कारण बघा आता पाण्याची बाटली आहे, आपण ती जर उपडी करून पाण्यात बुडवली, आत पाणी जातं का हो. आत पाणी जात नाही. का जात नाही, कारण आत हवा आहे. मग ती बाटली थोडी तिरकी केली की बुडबुड बुडू आवाज येतो आणि काही वेळाने ती बाटली भरते. आता बाटली का भरली, कारण बाटलीमध्ये जी हवा होती ती बाजूला गेली. तसं या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत बाकीचे सगळे दोष आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी
भगवंताचा वास होणार नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण केव्हा? काम क्रोधे केले घर रीते. मग आपलं हे जोपर्यंत हे शरीर काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार वगैरे वगैरे या सगळ्या वासना ह्या सगळ्यांनी भरलेला आहे, तोपर्यंत आपण कच्चे आहोत. आणि तो कच्चेपणा घालवायचा असेल तर काय करायला पाहिजे? नामाचा आधार घेतला पाहिजे. आणि म्हणून संतांनी आम्हाला हे नाम हे साधन आपल्यासमोर ठेवलं सगळ्यांसाठी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. किंवा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, नाम साराचेही सार उतरी भवसिंधू पार. मग काय सांगितलं की नामापरते साधन नाही, जे तू आनिक करशी काही. बाकी सगळी साधनं तुला जमणार नाही, तू काय कर, नामस्मरण हेच साधन अंगीकार, त्याचा उपयोग. त्या न अधिक म्हणजे ज्याचं आपण अंगीकार केल्यानंतर अनुसरण केल्यानंतर कच्चेपणा उरत नाही, पक्केपणा येण्याची अगदी खात्री आहे, असं साधन नाम आहे. म्हणून संज्ञा किंवा नाव हे न घेता त्यांना नाम हा शब्द जोडला. नामस्मरण नाम. आमचा दुसरा अर्थ आहे दारिद्र्य. दारिद्र्य 8 प्रकारचं वगैरे असतं, पण ही सगळ्या दारिद्र्यांचा नाश नाम करू शकतं. आणि म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे, किंवा नामाचा अंगीकार, नाम या शब्दाचा शास्त्रानं अंगीकार केला. त्यानंतर दुसरी उत्पत्ती अशी न अधिक अम. न अधिक अम. आता अम या शब्दाचा अर्थ अंधार असा आहे. अम या शब्दाचा अर्थ अज्ञान असा आहे. आणि अम या शब्दाचा अर्थ काळोख असा आहे. न अम काळोख नाही, न अम अंधार नाही, न अम अज्ञान नाही. म्हणजे जे अज्ञानाचा नाश करतं, अंधाराचा नाश करतं, काळोखाचा नाश करतं, त्याला नाम म्हणा. आणि म्हणून नाव किंवा संज्ञा याच्यापेक्षा नाम हा शब्द स्वीकारला गेला. पुन्हा त्यांनी आता न अधिक अमा. अमा म्हणजे मा म्हणजे लक्ष्मी, आणि अमा म्हणजे लक्ष्मी नाही वगैरे वगैरे. आणि पुन्हा अमा याचा दुसरा अर्थ त्यांनी घेतला की मा याचा अर्थ दुसरा घेतला की गोडी. हे नामाची गोडी किती आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवास म्हणजे नामदेव म्हणताय. किंवा गोडी अमृत झाले फिके माऊली म्हणतात. गोडी अमृत झाले फिके. किंवा किंवा महाराज सुद्धा म्हणतात की तुझे आपला अभंग याचा सुखाचे सुखाचे सुख महामळे मन होते जे गाजले. त्याच्या आधी ध्रुपद. हा, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. हे अमृती फिकं पडावं असं त्याची गोडी आहे. आणि ती म्हणजे ती गोडी न अमा म्हणजे गोडी आहे अशी असलेली गोडी. अमा म्हणजे गोडी नाही, आणि डबल नकार म्हणजे होकार. डबल होकार नकार म्हणजे होकार. न अमा म्हणजे गोडी नाही असं नाही, म्हणजे एवढी गोडी असेल ती असा त्याचा अर्थ. तर मधुसूदन सरस्वती यांना आधी अद्वैताची गोडी होती, परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना द्वैतामध्ये म्हणजे कल्पिक द्वैतामध्ये भक्ती झाली. तरी जो आनंद मिळतो तो ज्ञानामध्ये नाही. ज्ञान थोडं आपल्याला निरस करतं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा
अशी काही त्यांची अवस्था झाली. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, नंतर भगवंताकडं म्हणजे नामाची, आणि त्यांचं एक आहे पाठीमाव ते आपल्या त्यांचा एक लेखामध्ये संवाद आहे. ते स्वतः जीवाशी संवाद करतायत. काय संवाद करतायत? जीवा 84 लक्ष योनीमध्ये फिरून आलायस तू स्वर्ग सुख भोगलेस, तू अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ खाल्लेस, स्वर्गामध्ये गेल्यानंतर तू अमृती पिलायस, किंवा मृत्यूलोकामध्ये असताना जे जे काही गोड पदार्थ आहेत, मग ते साखर असेल, नाही साखरेमध्ये दूध साखर असेल, नुसतं दूध, निरसं दूध असेल, नीरस नव्हं, निरसं, त्यात दुधात पाणी घातलं की ते निरस होतं. आणि गाईच्या किंवा म्हैशीच्या काशेतून काढल्याबरोबर जे तोंडाला लावलं जातं ना, ते निरसं दूध. आता ते मिळणं शक्य नाही, त्याला निरसं दूध प्यायला येशील. घड म्हणजे द्राक्षाचा घड वेलीलाच पिकलाय असा तूही खाला असशील, किंवा पुन्हा केळ साखर एकत्र करून तू खाल्ले असशील, मधाची गोडी तू टाकली असशील. मला जीवा सांग, या सगळ्या गोडीमध्ये आणि आता तू मी जे नाम घेतोय त्या नामाच्या गोडीमध्ये तुला कोणती गोडी जास्त वाटली? आणि त्यावेळी जीवान त्यांनी उत्तर दिले की हे मग सगळं त्याने मी हे केलं ते केलं, साखर खाली, साखर दूध एकत्र खाल्लं, साखर दूध आणि केळी एकत्र खाल्ल्या, मध एकत्र मधाचं प्राशन केलं, पण या सगळ्यामध्ये मला नामाची गोडी कुठं दिसली नाही, आवड नाही. इतकं नाम गोड आहे. आता ती गोडी आपल्याला का वाटत नाही? बघा, ज्यांना कावीळ झालेले आहे त्यांना चंद्र कसा दिसतो? वास्तविक चंद्र पिवळा असतो का? तो पांढराच असतो, पांढरा शुभ्र असतो. पण कावीळ झालेल्या माणसाला तो पिवळा दिसतो का? बर, ज्वरे विठाळले मुख, तो म्हणे दुधा ते कडूविक. वास्तविक दूध कसं आहे? दूध पवित्र आणि गोड आहे, दूध पवित्र आहे. परंतु ज्याचं तापानं आपलं तोंड काय झालंय, कडू झालंय, त्याला दूध कसं लागतं? कडू लागतं. आता पूर्वी काय होतं पहा, की औषधाचा वगैरे शोध लागला नव्हता, आणि त्यावेळी खेड्यामध्ये एखादा साप चावलाच एखाद्याला, तर पहिल्या प्रथम काय करायचे, तो विषारी आहे काय बिनविषारी आहे हे तपासायचं. ते कसं तपासायचं? महादेवाच्या देवळासमोर न्यायचं, दगडावर बसवायचं आणि त्याला लिंब खायला द्यायचा, कडुलिंब जर त्याला कडू लागला तर काय घाबरायची कारण नाही. बिनविषारी साप चावलेला आहे किंवा विषारी चावला असला तरी त्याच्यावर विषाचा परिणाम झालेला नाही आहे, निर्णय द्यायचे. त्यामुळे तोही आपला. पण जर त्याला कडुलिंब खायला दिला आणि तो गोड लागला तर समजायचं विष चढायला लागलाय, लवकरात लवकर याला काहीतरी विषाच्या विरुद्ध जो काही उपाय करायचा तो करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग त्यावेळी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्या पिवळ्या धोत्र्याच्या मुळ्यांचा रस वगैरे वगैरे काय हे करून त्यात ओतायचे वगैरे वगैरे असा चालायचा. म्हणजे अघोरीच उपाय होता तो, पण 100% होता चांगला असं म्हणतात बरं का. तर त्याप्रमाणे आता हे काय झालं, साप चावला. कसला साप चावला? विषारी साप चावला. आपणा सर्वांना सुद्धा माझ्यासमोर बरं का भव नावाचा सर्प चावलेला आहे, आणि त्यामुळं आपल्याला काय झालंय, काय गोवी कशी आहे ती? नाही भव गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पण त्याच्या आधी सुरुवात विषयाच्या परिपाडू, परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड परमार्थ कडू लागतो. याचं कारण काय, तर आपल्याला त्या विषयरूपी सापानं चावलेला आहे, आणि त्यामुळं आपल्या सगळ्या अंगामध्ये ते संसार नावाचं विष आहे ना, विषय नावाचं विष आहे ना,
ते सगळं भरलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय झालं, हे म्हणजे संतांची जी काय अनुभूती आहे की बाबा अमृताहूनही गोड आहे, ते आपल्याला का गोड लागत नाही. केव्हा गोड लागत, यावर उपाय नाही का? आधी पहिली गोष्ट, पूर्वी एक असं होतं, हाड्या नावाचा एक ताप होता. कुठला? हाड्या ताप. तो बाहेर काय लक्षात यायचा नाही, आत हाडामध्ये माणूस अगदी म्हणजे त्याला काहीच गोड लागायचं नाही. मग अशा हाड्या ताप झालेल्या माणसाला ज्यावेळी वैद्याकडे न्यायचं, वैद्याकडे नेलं की तो काय करायचा, पत्री साखर त्याच्याकडे असायची. ती पत्री साखर त्याला द्यायची आणि विचारायचं काय झालं, कडू लागती का गोड लागती? कडू लागती. मग ते निदान झालं. काय, याला हाड्या ताप झालेला. कारण पत्री साखर अशी आहे, कुणालाही दिली, कुठल्याही रोगात दिली, ती गोडच लागते. फक्त असा एक आजार आहे जो हाड्या ताप, की त्या तापामध्ये ती जर दिली तर ती गोड लागणार नाही, कडूच लागणार. मग उपाय काय? मग तो काय करतो वैद्य, काय करायचा, 7 पुड्या करायचा. कसल्या? पत्री साखरेच्याच. हो सॉरी, पत्री साखरेच्याच 7 पुड्या करायच्या आणि तो त्याला द्यायचा. मग दिल्यानंतर 7 दिवस त्यानं खाल्लं की 8व्या दिवशी परत ये म्हणून सांगायचं. 8व्या दिवशी आला की सांग आता, म्हणते पत्री साखर तुला गोड लागली काय? म्हणलं कालपर्यंत लागत नव्हती, परंतु आज गोड लागली. काय हरकत नाही म्हणले, म्हणजे आता हाड्या ताप तुझा गेलेला आहे. मग आता परत कधी होऊ नये हाड्या ताप तुला, म्हणून काय करतो, आणिक 7 पुड्या देतो. कसल्या? पत्री साखरेच्याच. मग तो परत आणि 7 पुड्या द्यायचा आणि मग त्याचा तो त्या हाड्या तापाचं पूर्णपणे काय व्हायचं, निरसन व्हायचं, निवारण व्हायचं. आपल्यासाठी नाम आवडत नाही. पहिली का आवडत नाही? निश्चित आपल्याला भवरोग झालेला आहे. उपाय काय? काय उपाय? नाम घ्या. नाम आवडत नाही, भवरोग झालाय. बर, मग उपाय काय झालाय मला भवरोग, काय काय करू? नाम घ्या. कुठंपर्यंत घेऊ? जोपर्यंत तुला नाम आवडत नाही तोपर्यंत घे, तोपर्यंत घे. बरं, आता एकदा आवडले की मग तो सोडील काय? म्हणजे त्या दारुड्यांचं सांगतात ना, पहिल्यांदा त्याला ते तोंड वाकडं करते, आवडत नाही. पण एकदा आवडली की आधी त्याला आवडते हळूहळू, आणि नंतर मग तीच त्याला सोडत नाही, आणि मग दोन्ही एकमेकाला सोडत नाहीत. तशी नामाची एकदा गोडी लागली की मग दोघेही नामाला नामी म्हणजे नामस्मरण करणार विसरत नाही आणि नाम सुद्धा त्याला विसरत नाही. असं एकमेकांची काय होते, एकमेकामध्ये अन्योन्य असं आकर्षण म्हणा किंवा प्रेम म्हणा निर्माण होतं. आणि त्यावेळी मात्र मग अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशी अनुभूती किंवा अशी प्रचिती याला काय हरकत नाही. आता मग काही वेळा असं होतं पहा की आम्ही नाम घेतो, म्हणताय तुम्ही आम्ही नाम घेतो, परंतु तरीसुद्धा नामाचे जे काही बाबा पाप पुळून जातं, पुण्य वाढतं, पुन्हा आपल्यातील भेदाभेद निघून जातात. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतसी सवे, होता ती आघवे ऐशे शकुन लाभाचे. पण कुठं हे काय अनुभवच येत नाही. आम्ही किती आता किती वाऱ्या झाल्या, किती सतत नामच आहे आमच्या तोंडामध्ये, असं का होत नाही? तर पूर्वी काय होतं पहा, पाण्यासाठी पकाली होत्या, पाण्यासाठी पकाली होत्या, आणि त्या वाहून आणण्यासाठी रेडा असायचा. आणि त्या पकालला काय असायचं, वर एक तोंड असायचं ज्यातून पाणी वतायचं, आणि खाली तोंड असायची, त्यातून हौदात गेलं म्हणजे भरायचे त्या पकाले, आणि खालची तोंड सोडायची आणि हौदात सोडायची, मग ते हौद भरायचं. समजा आपण खालची पकालची तोंड जर बंदच केली नाहीत आणि वरती आपण पाणी वततच राहिलो, किती दिवसांनी पकाल भरेल का हो? मग आधी ती खालची तोंड बंद करणं म्हणजे काय, तर नाम घेताना 10 अपराध सांगितलेत. किती? आणि हे नामापराध टाळून जर नाम घेतलं तर निश्चित नाम काम करू शकेल.
निश्चित काय करेल, नाम घेऊ शकेल. वेळ आहे ना? हां, किती? 5 मिनटं काय? बरं बरं, काय हरकत नाही. मग आता धावतो सांगतो. नाम घेताना पहिलं आहे संत निंदा. नाम घेतोय आणि संत निंदा करतोय, नामाचा काही उपयोग होणार. तुकाराम होय पुरं त्यांचं ते स्वर्ग आहे विमान कधी आलतो वय, काहीतरी खुळापणा या. संपलं. तुम्ही 1000 नावं घ्या ना, 1000 वर्ष नावं घ्या, काही उपयोग होणार नाही. संत निंदा. एक वेळ देवाची निंदा चालते. देवाची निंदा तुम्ही करा, विरुद्ध भक्तीनं तुमचा उद्धार होईल. पण संतांची निंदा साहत नाही गोविंदा. ते सण होत नाही देवाला. आणि म्हणून जर संत निंदा करत असून तुम्ही नाम घेत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. दुसरा आहे हरिहरा भेद नाही करू नये वाद. वास्तविक पाता हर आणि हरी भेदकाशी नाड एक वेलांटीच आड. एक हर आकारार्थी आणि आकारांती आणि हरी इकारांती 2 शब्द आहेत. एक वेलांटीच जास्त आहे. त्यामुळे आणि दोन्हीचा अर्थ मात्र तोच आहे. हर हरती हरी, पण हरती काय तो शारते पाप हरती वगैरे वगैरे. म्हणजे जे हरण करणारे, चित्त हरण करणारा तो हर आणि चित्त हरण करणारा तो हरी. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि त्यामुळं तुम्ही भेद करू नका. वरच्या तर नामदेवांचा एक अभंग प्रसिद्ध पहा. भजन करा हरिहरा नारायण शिवशंकरा. मी सांगत असे अवधारा भेद न करा दोघांचा. का सांगतो मी सांगत असे वृत्तांत ऐका माझा दृष्टांत. विष्णू प्याले अमृत श्वेत झाला महादेव. शिवे प्राशिले हळाहळा तेने विष्णू झाला निळा. तेने विष्णू झाला निळा. डोळे आसुणी आंधळा कारे होशी गवारा. गावंढळ माणसा, अरे बाबा एवढं सत्य आहे की वास्तविक पाहता असं कधी होत नाही. गोप्यान तूप खाल्लं आणि नाऱ्याला रूप आलं. जर गोप्याला रूप पाहिजे असेल तर गोप्यानंच तूप प्यायला पाहिजे. किंवा एखादा अति लाडका नवरा असेल, डॉक्टराकडे गेला, बायकोच म्हणजे सकाळपासून विवळते पण तिला इंजेक्शनची सवय नाही. इंजेक्शन केलं की तिला लय दुखतंय, मला इंजेक्शन करा आणि माझ्या बायकोला बरं करा. शक्य आहे का? असं कधी होत नाही. पण समुद्र मंथनाच्या वेळी जे हळाहळ निघालं ते शंकरानं प्राशन केलं. झाला कोण निळा? विष्णू निळा झाला. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे अठाई असं त्यांचं रूप असल्यामुळं. आणि इकडं काय केलं? समुद्र मंथनातून निघालेलं अमृत कोण प्याला? विष्णू प्याला. फायदा कुणाला झाला? म्हणजे कर्पूर गौर कोण झाला? कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. कापरासारखं असं त्याचं काय शरीर आहे. कशामुळे झालं? विष्णू अमृत प्याला. आणि इकडे शंकर काय झाला? कारण का? एवढ्या मोठ्या प्रतीचं चिंतन सतत त्या दोघांचं चालू आहे. भजन करी महादेव. कुणाचं करतो? रामाचं किंवा विष्णूचं. आणि विष्णू भजन कुणाचं करतो? आणि आम्ही शैव आणि वैष्णव मात्र एकमेकांच्या डोळ्या, माझा आडवा गंध आणि तुझा उभा गंध, एकमेकाची तोंड पाहायला आम्ही तयार नाही. असं जर असेल, हरी आणि हरामध्ये, शंकर आणि विष्णूमध्ये आपण जर भेद करत असून, तुम्ही 1000 वर्ष नव्हे कोटी वर्ष नामस्मरण करा, काही उपयोग नाही. तिसरी गोष्ट, योग्य माणसालाच काय करा, नामाचं म्हणजे महत्त्व सांगा. अयोग्याला महत्त्व सांगू नका. मग योग्य माणसांना सांगायची काही गरज नाही. शास्त्राला विचारलं आणि अयोग्यांना सांगून काय? म्हणजे खरं म्हणजे त्यांना गरज आहे, अयोग्य लोकांना सांगायची गरज आहे. आणि तुम्ही म्हणताय अयोग्य लोकांना सांगू नका. कसं काय? त्यावेळी मग शास्त्रानं सांगितलं की ज्यामुळं त्याचं
नामाच्या शक्तीविषयी किंवा ह्याच्याविषयी त्याचा दुरुपयोग करेल, त्याला असा तुम्ही जर नामाचा महात्म्य सांगितलं की त्यामुळे त्याचा दुरुपयोग होईल असं सांगू नका. उदाहरण घ्यायचं झालं, एक दारुड आहे आणि आपलं माहीत आहे सुरापान ही काय महापातक आहे. पंचमहापातकी कुठले कुठले सांगितले? ब्रह्महत्या, सुरापान, मातृगमन आणि आणि हे सगळं, आणि मग यांची संगत करणारा 5वा, हे सगळी महापाप आहे. आणि त्यापैकी सुरापान ही महापाप आहे. मग त्याला सांगितलं बाबा तू नामस्मरण घेतलं की तू या कारण पाहिजे तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे किंवा 80 यांचे हित हेळा मात्रे, हे सांगितलंय. आणि त्यामुळं मग त्याला जर म्हटलं काय घाबरू नको बाबा, तू पी, खरं नाम घे, म्हणजे काय होईल, तू जे दारू पिलास हे महापाप आहे ते नाहीच होईल. त्याचा अर्थ तो असा घेईल की पिल्यानंतर संध्याकाळी राम म्हटलं की माझं पाप गेलं, उद्याने प्यायला मी मोकळा. असा त्या नामाचं महत्त्व कुणाला सांगू नका, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर गुरुच्या वचनावर विश्वास. आता दृष्टांत वगैरे सांगायला वेळ नाही. गुरुच्या वचनावर विश्वास ठेवा. त्यामुळं पुन्हा शास्त्र जे वेद आणि श्रुती किंवा पुराणं वगैरे आहेत यांची निंदा करू नका, त्यावर सुद्धा विश्वास ठेवा. त्यानंतर आता मी नाम घेतोय म्हणजे मी काही केलं तरी चालत नाही. तोपर्यंत म्हणजे तुम्हाला कळतं की मी हे जे काय वागणार आहे ते वाईट आहे, तरी पण मी नाम घेतोय तसं वागणार, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचं नामस्मरण व्यर्थ. परत नामाचा दुरुपयोग म्हणजे आता मी नाम घेतोय, मला म्हाळ करायची गरज नाही. आता मी नाम घेतोय, वडिलांचं श्राद्ध करायची गरज नाही, म्हणजे नित्य किंवा मला पूजा करायची गरज नाही. नित्य आणि नैमित्तिक हे कर्म तुम्ही नामस्मरण करत असला तरी सुद्धा केलीच पाहिजेत. मला आता नाम घेतोय, मला हे काय करायचं गरज नाही, म्हणजे विधीते पाळीत निषेधाते गाळीत, हे आपण केलंच पाहिजे. आणि असं ज्यावेळी आपण हे दश अपराध नामापराध 10 जे आहेत ते टाळून नाम घेऊ, त्यावेळी निश्चितच त्या नामाचा आम्हाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. असे ते दशापराध आपण टाळून आपल्या सर्वांकडून नामस्मरण घडावं अशी त्या परमात्म्याच्या पायी प्रार्थना करून मी आपलं हे लहानसं पुष्प की बाबा मी एक